तर बीडच्या या सगळ्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंनी कधीही स्पष्ट भूमिका घेतली नाही, देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही आणि यावरूनच पंकजा मुंडेंवर विरोधकांनी टीका केली। देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर येताच सुरेश धस यांनी पुन्हा पंकजा मुंडेंना शेलक्या शब्दात सुनावलं आणि आज अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया देत संतोष देशमुखांच्या आईची माफी मागितली आहे, तर राजीनामा आधीच द्यायला पाहिजे होता असंही त्या म्हणाल्या। पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं, त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका, कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसुतक राहिलेलं नाही। इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा। इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे, किमान आता 3 महिने होत आले, आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या। आज अजून एक तुमचा एकदम उतावळेपणा येतोय की मी काय गंभीर बोलते याच्याकडे दुर्लक्ष करून। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता, हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती, तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं। घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता। या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता। त्यांनी सांगितलं असेल, मला माहीत नाही त्यांचं स्टेटमेंट काय आहे, मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगळ्या पक्षात काम केलं होतं, पण कोणत्याही आईला, बहिणीला, परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल। पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे। त्या पोराच्या परिवाराच्या, त्याच्या जीवाच्या वेदनांपुढे हे काहीही मोठा निर्णय नाही आहे। त्यांनी तो घेतला आहे, ते योग्यच केलेलं आहे। गुन्हेगाराला कुठलीही जात नसते, अमानुषपणे कोणाला निर्दयीपणे संपवणाऱ्याला कुठलीही जात नसते आणि त्याच्यावर एक निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याला सुद्धा जात नसली पाहिजे। जेव्हा या खुर्चीवर आम्ही बसलो, मी बसले, तेव्हा मी एक शपथ घेतलेली आहे, आमदारकीची शपथ घेतलेली आहे। कुठलाही ममत्व भाव न बाळगता, कोणाविषयी कसलाही आकस किंवा द्वेष न बाळगता काम करायला पाहिजे, यावर मी ठाम आहे। संतोष देशमुखांच्या झालेल्या निर्घृण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून क्षमा मागते त्याच्या आईची, कारण ज्या मुलांनी ही निर्घृण हत्या केली आहे ते माझ्या पदरात असते, माझ्या पोटचे असते, तरी मी हेच म्हणले असते की त्यांना कडक शासन करा। याच्या पलीकडे कोणताही राजकीय नेता, एखादं व्यक्तिमत्व कोणीही भाष्य करू शकणार नाही।